चला पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचला इथून सुरुवात होती. गोलंदाज संदेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हो पहिलाच फुल टॉस फिरून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग हवेत आणि इथून पंचांना चेक करायचं, चेक केलं जाईल. आता तिसऱ्या पंचांकडून आपण पाहता या ठिकाणी हा डिसिजन चेक केला जातो. MTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून आपण हा डिसिजन चेक करणार होतो. पहिलाच बॉल फुलटॉस आला होता आणि त्याच्यावरती मात्र झेल तर कॅरी झाले, परंतु हा बॉल या ठिकाणी आता मात्र चेक केला जातो. पंच इथे सांगतात की हा नो बॉल आहे. हो इथून देखील फ्रीचा बॉल समोर शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहेत. क्विक ॲक्शन रिॲक्शन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. इथून मात्र एकच धाव आली आहे. एका धावेनं आपण पाहिलं तर मात्र 3 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जर पाहिलं तुम्ही तर मानिवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये हनुमान लाडिवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो वेगवान बॉल संदेशचा वेगावरती स्वार होत असताना आणखीन एक जबरदस्त बॉल संदेशचा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. संदेशनं खऱ्या अर्थानं आपण पाहता A1 जोडी चषकामध्ये जो डानू संघ सेमीफायनलच्या मॅचमध्ये लाडवली टीमच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. प्रीतम बारीच्या विरोधामध्ये टाकलेलं ते षटक, ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहेत. प्रथमेश पकडली एक कॅच, पहिला आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या मानिवली बी टीमला. फलंदाज बाद होतील पवन. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, ताकद जनरेट झालीच नाहीये, एलिव्हेशन मिळालंच नाहीये आणि तिथून मात्र पवनला परतावा लागतंय. पहिली विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला गेला संदेश, ज्यानं प्रीतम बारीच्या विरोधामध्ये अवघ्या 5 या धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तोच संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती आपण पाहता, ज्यानं मात्र पवनची विकेट इथून मात्र मिळवली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती धीरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरजला तुम्ही पाहता, जो बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती. विकेट लवकर आली आहे, त्याचमुळे मात्र लवकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र बोलवण्यात आलंय. 5 ओव्हरचे मॅच, भरपूर वेळ आहे या मॅचमध्ये. धावा बनवत असताना, टार्गेट सेट करत असताना मानिवली बी टीमकडे आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. बरोबर डीपमध्ये जर पाहायला गेलं तर मिड विकेटला फिल्डर आहेत, तोपर्यंत आणखीन एक सिंगलच पाहायला मिळेल. या सिंगलनं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 4. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज संदेश गरजचं, टीमचा कॅप्टन संदेश, ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने या टीमची जबाबदारी आहे. संदेश पहिलं षटक P1चं त्याच्याकडे 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विकेट 1 आली आहे. हो वेगवान बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक चालू आहे संदेश गरजचं. विकेट्सना 1 मिळवली आहे पहिल्या षटकामध्ये आणि धावा देखील 4च खर्च केल्यात. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला संदेश. हो इथे देखील आपण पाहता स्केअर केला आहे. बरोबर मिड ऑफ मध्ये फिल्डर अक्षयच्या हातामध्ये बॉल. धाव इथून देखील मिळणार नाहीये. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावरती आल्यात मानिवली बी टीमच्या, त्या मात्र 4 धावा धावफलकावरती
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही जर पाहिलं तर मात्र 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या उर्वरित 4 षटकांमध्ये धाबा इथून जमा कराव्या लागतील, बनवाव्या लागतील. मानिवली बी टीमला टार्गेट सेट करायचं आहे. हो, चांगला बॉल, बरोबर वाईड यॉर्कर आला प्रथमेशचा. प्रथमेश खऱ्या अर्थानं A1 जोडी चषकामध्ये ज्याला बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजची, तो प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. बायकर मान लाडुली टीमचा पहिल्यांदा हा संघ रजनी स्पर्धेमध्ये 8 वर्षानंतर क्वालिफाय झाला. ती पहिली ट्रॉफी त्यांनी उचलली आणि त्याच संघातील प्रथमेशला मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळाली आहे. म्हणजे बरंच काही त्यांना या वर्षामध्ये क्रिकेटनं अगदी दिलं. बरेचसा संघर्ष पाहायला मिळाला आणि त्या संघर्षामधून खऱ्या अर्थानं त्यांचा तो प्रवास अगदी इथपर्यंत पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 4 वरती आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल प्रथमेश पवारचे देखील आपल्याला इथून पाहायला मिळतात. प्रथमेश म्हटल्यानंतर व्हेरिएशन आणि व्हेरिएशन म्हटल्यानंतर प्रथमेश हे नेहमी पाहायला मिळतं आणि तेच व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज प्रथमेश. हो, इथून देखील पाहिलं तर मात्र पंच लाईन चेक करतात. यावेळी सांगतात की वाईड आहे, जास्त बाहेर निघाला. वाईट लाईनला सोडून एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक 5. ऑन साईक जर पाहिलं तर धीरज आपल्याला पाहायला मिळतात जे सॅकिंग एंड होती सध्याच्या घडीला. मिस टायमिंग, हवेत फिल्डर डाऊन द बॉल, पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. आणखीन एक दुसरा आदरा मिळतो बॅटिंग करत असताना मानिवली बी टीमला. फलंदाज बाद होईल धीरज. कवी त्याने टाकलाय, पीक केलाय, ऑन साईडला प्रॉपर टायमिंग आहे. बॉल जाईल सीमा पार, धावा 4 मिळतील चौकार. आल्या आल्या शैलेच्या बाटमधून चौकार आला आणि या चौकारानं जी धावगती थांबली होती, जी पुढे जातच नव्हती, जिला ब्रेक लागला होता, ती आता पुढे चालवली आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कमी गतीचा बॉल परफेक्ट पिक केला आणि तिथून मात्र चौकारच पाहायला मिळतोय फलंदाज शैलेच्या बाटमधून. ओ बॅक टू द बॉलर,
संधी संधी निर्माण झाली होती, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये तो कॅच कॅरी करता आला नाही आहे. आणि कठीण देखील असं आपल्याच फॉलोथ्रूमध्ये ज्यावेळी गोलंदाजी करत असतो, वेगानं पुढे निघत असतो गोलंदाज, तितक्याच वेगानं बॉल देखील अगदी आपण पाहिलं गेलं तर अंगावरती येत असतो आणि तो बॉल कलेक्ट करणं हे प्रत्येक वेळी ते मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. ओ मिस टायमिंग आहे, हवेमध्ये एलिव्हेशन नाही आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. ओ संदेशनं केली आहे चुकी, पुढे निघून आला आणि बॉलला हाताला स्पर्श करत सीमारेषेच्या पलीकडे आला. आणखीन एक चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 13 वरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, दोन्ही पॉवर प्ले समाप्त झालेत. धावसंख्या 13. हे दोन चौकार फार महत्वाचे आहेत मानिवली बी टीमसाठी. त्याच दोन चौकारसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले शैलेशनं, ते त्याला मिळालेत. मिस टायमिंग स्ट्रोक होता लॉंग ऑनमध्ये फिल्डर आणि त्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये देखील पाहायला मिळत होता, परंतु संदेशनं कॉलिंग केली आणि त्याच्याकडूनच चुकी झाली आहे. आणि आता तोच गोलंदाजी मार्कवरती आला संदेश. सेकंड स्पेलमध्ये संदेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. 13 धावा धावफलकावरती. ओ इथे मिस टायमिंग. ओ इथे पुन्हा एकदा फिल्डर कडनं झाली आहे चुकी. कॅच साधा सोपा सरळ झेल इथून मात्र ड्रॉप झालाय. ओ इथून देखील मिस टायमिंग हवेत. यावेळी एसटी रक्षक आलेत, बॉल खाली त्यांनी पकडले कॅच आणि मात्र आणखीन एक विकेट येते आहे ती मात्र मानिवली बी टीमची. चौदा या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झालाय मानिवली बी टीमचा आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावेश. आडवा बाटनं फटका केलाय, फिल्डर डीपमधनं वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 15. सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन, विकेट सांभाळणं, पार्टनरशिप बिल्डअप करणं, ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यात मानिवली बी टीमला एक धावसंख्येचं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. टार्गेट सेट करत असताना पार्टनरशिप ही फार महत्त्वाची असते, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ओ इथून देखील आपण पाहताय लोअर फुलटॉस बॉल व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही आहे. एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. एका धाब्यानं पाहिलं तर मात्र धावफलक 16. तिसरं षटक चालू आहे, 16 धावा धावफलकावरती आहे. संदेश सेकंड स्पेलमध्ये आला.
चांगली गोलंदाजी केली संदेशनं. पहिल्या स्पेलमध्ये 4 धावा त्यांना दिला. आतापर्यंत या स्पेलमध्ये जर पाहिलं गेलं तर 3 धावा त्यांना खर्च केल्यात. विकेट देखील एक त्यांना पुनश्च मिळवली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली संदेशची. यावेळी फटका चांगला आहे, दूर भरून केलेत फिल्डर आहेत, बनतील दर्शक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 22 वरती. 5 बॉल अप्रतिम पाहायला मिळाले होते. 5 बॉलमध्ये अवघ्या 3च धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती संदेशच्या विरोधामध्ये आलेला षटकार आणि त्या षटकारानंतर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 22 वरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणव आला. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण प्रणवला पाहताय. समोर जर पाहिलं गेलं तर निखिल ऑन स्ट्राईक आहे, जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे सक्सेस मिळाला गोलंदाजांना. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतो. बादची कडा पाठीमागे चाललाय. एसटी रक्षक बॉलला कॅरी करतील तोपर्यंत आणखीन एक सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल 23. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद झाला. 22ला देखील परतावं लागतंय. विकेटचा झाल्यात, धाबा आल्याच नाहीयेत. 22नं ती सुरुवात केली देखील होती. त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु तो देखील बाद झालाय. शैलेशच्या बॅटमधून 2 चौकार आले. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्या 3 षटकारांसाठी महेश गवळी यांच्याकडून 500 आम्हाला 5000 ऐकायला आलं. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता, परंतु पंच सांगतात की हा वाईड आहे. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल 24. स्वप्नील संधी आहे 3 षटकारांसाठी. वेगानं बाट जरूर फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. आणखीन एक चांगला बॉल प्रणवचा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे प्रणवची. आणखीन एक चांगला बॉल.
आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतो. धाबा बनवायचा आहेत परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतात. पहिली मॅच देखील आपल्याला काहीशी याच प्रकारे पाहायला मिळाली होती, जिथे पहिल्या मॅचमध्ये बारणे टीमनं पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवलाच नाही. 5 ओव्हरमध्ये अवघ्या 22 धाबा बनवला. समोर फिल्डर आहेत, प्रथमेशनं पकडली आहे कॅच. आणखीन एक फलंदाज होईल बाद. स्वप्नील मयूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो, मयूरचा पहिलाच फटका लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून सेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या अगदी वेगानं पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती या षटकारानं आलात. 30 धावा धावफलकावरती आलात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. चला बॉल घ्या. चला चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लवेश. लवेश आलाय गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन. समोर आपण पाहताय जो सलामीला गेला होता फलंदाज निखिल अजूनही बाची कडा पाठीमागे. एकच धाव आली आहे. एका धावेनं आपण पाहता 31 धावा धाव फलकावरती. लवेशच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे निखिलच्या बॅटमधून. आता नवीन ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला होता लवेशच्या शेवटच्या बॉलवरती, तोच आता फलंदाज मयूर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. लवेशच्या विरोधामध्ये खोला टाकला होता. बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये डॉट बॉलर्स पाहायला मिळतोय. निखिल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सागर. सागर समोर आपण पाहताय मयूर. गोलंदाज लवेश. हो, चांगला बॉल लवेशचा. पडल्यानंतर थोडीशी उचली घेत जाणारा बॉल.
आणखीन एक डॉट बॉलच आला. शेवटचं षटक चालू आहे. मानिवली टीमला इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका जर आला तर मात्र या मॅचमध्ये एक सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. त्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये इथून आपल्याला डॉट बॉलच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खोला टाकलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 33 वरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच जरीमरी दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजारपाडा B+. दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा खोला टाकला. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. लॉंग ऑन मधून फिल्डर वेगानं धावत आलेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. एकच धाव आली आहे. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 34. टार्गेट आहे ते मात्र 35 या धावसंख्येचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. जरीमरी दहिवली वंजारपाडा B+. तेहतीस धावा झाल्यात. 34 टू विन आहे लाडुली टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. वंजारपाडा B+ आणि जरीमरी दहिवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. वंजारपाडा B+, जरीमरी दहिवली. हो इथून पडल्यानंतर बाहेर निघाला. आउटसाइड दी लेग स्टंप. पंच सांगतायत की व्हाईट बॉल आहे. जर एक्स्ट्राची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धावेनं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं आहे ते मात्र
3 धावा धावफलकावरती. हॅलो, एकच धावीतून देखील आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर फक्त 4च दिली आहे. गोलंदाज धीरजनं चला चला टीम मीटिंग करू नका, लगेच लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. ओ फटका गॅप मधनं कव्हर आणि पॉइंट मधून बॉल सीमा पार. टेक्निकली फटका, चौकार. हो इथे देखील मिस टायमिंग. हो फिल्डकडे चुकी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुका करूच शकत नाहीयेत. तुम्हाला टीमसाठी कमिटमेंट द्यायची आहे, तुम्हाला टीमसाठी धावा वाचवायच्या आहेत, परंतु इथे तुमच्याकडनं चुकी झाली आहे. कॅच देखील ड्रॉप झालाय. धावा 4 देखील मिळाल्यात. 4 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 वरती. आत्तापर्यंत दबाव बनवला होता गोलंदाजांनी, दबाव बनवला होता धीरजनं, परंतु अविनाशच्या विरोधामध्ये आता हे बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि या चौकारानंतर आता धावसंख्या ती वेगानं पुढे जाती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑन स्ट्राईक वैभव दगडे. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये हा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळी कोणतीही चुकी करणार नाहीयेत. एकच धाव एका धाब्यानं आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन करून खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळलं जातं. कारण की 30 बॉलमध्ये 34 बनवायचे आहेत. पहिली विकेट लवकर आली आहे, त्यानंतर गोलंदाजानं तो दबाव केला आणि तो दबावातून आता खऱ्या अर्थानं वैभव दगडेनं मात्र टीमला बाहेर काढला. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. ओ लेट कट खेळले, तिथे फिल्डरला चकमा दिला, बॉल थडमानला सीमा पार, चौकार.
आणखीन एक चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 17 वरती. 17 धावा धावफलकावरती. अक्षयच्या बाटमधून चौकार आला. अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावेनं जर पाहिलं तर मात्र 18 धावा धावफलकावरती आल्यात. हो चांगला बॉल. डॉट बॉल न झाली आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 18 आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 16. 18 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलर निखिल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आली आहे. 19 धावा धावफलकावरती. निखिल गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल वाईट आला आणि वाईटच्या साह्याने 19 धावा धावफलकावरती. आता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये लाडुली टीमला. ओ इथे उंच हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग. फिल्डर स्वतः गोलंदाज आले. तो काय कॅच झाली आहे. गोलंदाजानं सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल ड्रॉप केला होता परंतु आलेलं बॅकअप ताने पकडलेली कॅच आक्षेपात. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर वेगानं धावत आले. तोपर्यंत एक कंप्लीट झाली. एकच इथून मिळेल. एकापेक्षा जास्त नाहीये. एका धाब्याने जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 20.
14 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. चौदा धावसंख्येची आवश्यकता. हो चांगला बॉल खोला टाकला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग करू नका. बराचसा वेळ या मॅचसाठी खर्च झाला. प्रत्येक बॉलमध्ये टीम मीटिंग होते. प्रत्येक बॉलवरती आपण टाइम घेताय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावसंख्येचं संरक्षण चालू आहे. हो आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे खऱ्या अर्थानं डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे मानवली टीमसाठी. हे डॉट बॉल जर का आले इथून थोडासा दबाव होईल आणि त्या दबावामधून खऱ्या अर्थानं एकात दोन विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. तो प्रेशर टाकण्याची आवश्यकता. ओ मिस टायमिंग. हवेत फिल्डर करतायत चुकी. कॅच ड्रॉप झाली. 21 धावा धावफलकावरती आल्यात. आता 13 धावसंख्येची आवश्यकता. आता 13 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच बनवली आहे निखिल या गोलंदाजानं. जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत निखिलनं. या मॅच वरती पकड अगदी मजबूतच केली आहे मानवली बी टीमनं. ओ बाची कडा शॉर्ट हँडमॅन कडे निघाला. डायरेक्टची संधी. तोपर्यंत एक धाव तर इथून मात्र जरूर कंप्लीट होती आहे. एका धाव्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय 22. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि धावा बनवायच्या आहेत 12. साइडला फटका केला. मिस टायमिंग. फील्डर डाऊन दी बॉल. पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट मोठी. फलंदाज होईल बाद प्रथमेश. प्रथमेशची विकेट आली आहे. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा होऊ शकते का लाडोली टीम साठी. कारण की प्रथमेश इथून मात्र माघारी परतला
आता मैदानाच्या आतमध्ये दाखवलेल बॅटिंग करण्यासाठी फलंदाज वैभव. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. आता मॅच मध्ये ती रंगतता पाहायला मिळतीये, कारण की आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि धाबा बनवायचे ते कंपल्सरी 12. विकेट देखील इथून आल्यात. हा दबाव हा शेवटपर्यंत करावा लागेल. कमी धावसंख्येच्या मॅचेस या हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात, नेहमी शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळतात. त्यातीलच एक मॅच पाहायला मिळेल का? 11 बॉल 12 ची आवश्यकता. हो चांगला बॉल, चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल झाला. कॅन इमेट ट्विस्ट निर्माण होत आहे. डॉट बॉल येतात, प्रेशर वाढत आहे. येणारे 10 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे धावा तर तुम्हाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आडवा बाटनं फटका केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघाला डीप मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले, तोपर्यंत धावा 2 कंप्लीट झालात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाला. 2 धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 24. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 9 आणि धावा बनवायचे त्या मात्र 10. 9 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी रणनीती, एक वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी प्लॅनिंग दोन्ही टीमची पाहायला मिळते. ही मॅच दोन्ही टीमला जिंकायची या स्पर्धेच्या हो इथे फटका वैभवच्या बॅटमधून, बॉल सरळ निघाला. काव कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. वैभव ज्युनियर, वैभव सिनियर. षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 30 वरती. आता 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 धावा अजूनही हव्यात. मॅचची हवा खऱ्या अर्थानं काढून घेणार हा षटकार. ओ इथे बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे डाऊन दी बॉल. ओ कॅच ऑफ. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, डायरेक्ट हिट, परंतु इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 32 वरती. आता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 धावसंख्येची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. वंजारपाडा B+, जरीमरी दहिवली. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली फाईट दिली आहे मानिवली टीमने देखील. 34 धावसंख्येचा बचाव करत असताना हो इथून 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर लेवल झाला, मॅच अगदी बरोबरीस आली आहे, परंतु 1 धाव इथून मात्र कंपल्सरी बनवावीच लागेल. सात बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला चला फिल्डिंग लावा.
7 बॉल 1 धाव संख्येची आवश्यकता. सॅकिंग एंडवरती वैभव सॉरी हो इथे 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि मॅच मात्र जिंकली आहे लाडोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम मानिवली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. चला दोन्ही टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण राजेश भोईर यांच्याशी संपर्क साधायचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 षटक 13 धावा आणि 2 विकेट्स त्यानं मिळवल्यात. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.